नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुहास सर. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी इंग्रजी विषयामधील सेक्शन 1 मधील पहिला लेसन अभ्यासणार आहोत. लेसन 1.1 ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, ज्योतिषाचा दिवस. आर के नारायण या बेस्ट नोन नॉवेलिस्टनी ही स्टोरी लिहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर के नारायण यांची अत्यंत गाजलेली व इंटरेस्टिंग अशी ही कथा आहे. या कथेमध्ये एकूण 2 महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत. एक ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषी आणि दुसरं आहे गुरुनायक. ॲक्च्युली हा ॲस्ट्रॉलॉजर नसतो, तो फेक आहे. त्याला ज्योतिषशास्त्रामधलं काहीही कळत नाही, पण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषी बनला आहे. तो ॲस्ट्रॉलॉजर कसा बनला व का बनला हे आपल्याला या स्टोरीमध्ये पुढे कळेलच. अतिशय सुंदर शब्दरचना या स्टोरीमध्ये वापरलेली आहे. एक सस्पेन्स या स्टोरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ॲट द एंड ऑफ द स्टोरी एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. तर चला तर मग आपण अगदी लाईन बाय लाईन या कथेचं एक्सप्लेनेशन पाहूया. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपनड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. त्याच्या नेहमीच्या रोजच्या वेळेला दुपारी त्याने त्याची बॅग उघडली आणि त्याची व्यवसायाची जी काही साधने होते ती काढली. विच कन्सिस्टेड की ज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होता. ऑफ डझन कवरी शेल्स, जवळपास डझनभर कवड्या होत्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स, चौकोनी आकाराचा एक कपडा होता. त्यावर काही चार्ट्स काढले होते. ते ऑब्स्क्युअर होते, अस्पष्ट होते, मिस्टिक होते, गूढ होते, जे आपल्यासाठी अनाकलनीय होते. अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग, एक नोटबुक होतं आणि हस्तसामुद्रिक लिखाणाचं रायटिंग होतं. हिज फॉरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रिड ॲश अँड व्हर्मिलियन. त्याच्या कपाळावरती एक प्रकारची चमक होती, कारण त्याने त्याच्या कपाळावरती सॅक्रिड ॲश, पवित्र अशी राख लावलेली होती, आणि अगदी मध्यभागी व्हर्मिलियन म्हणजे डार्क कुंकवाचा टिळा लावलेला होता. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक चमकदार तेज असायचं. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ ए कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. आणि त्याची ही चमकदार नजर सतत कस्टमर्सच्या, गिऱ्हाईकांच्या शोधामध्ये राहायची. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रॉफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. पण हीच नजर त्याच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांसाठी आध्यात्मिक आणि आशादायक वाटायची. The power of his eyes was considerably enhanced by their position, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. कपाळभर भस्म, लाल गंधाने रंगवलेले असे कपाळ, काळ्याभोर मिशा यात गुंतलेल्या त्याच्या डोळ्यांची चमक अधिक जाणवायची. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. इतकेच काय, त्याच्या अर्धमिटल्या डोळ्यातून अद्भुत असं काहीतरी जाणवायचं. टू क्राऊन द इफेक्ट ही वूंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आणि या सगळ्यांवर ताण म्हणजे डोक्यावर बांधलेला त्याचा केशरी रंगाचा फेटा. धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. चेहऱ्याची अन पेहरावाची ही रंगसंगती कधीही फसली नव्हती. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम
as bees are attracted to cosmos or dahlia stalk. एखाद्या गेंदेदार फुलाकडे मधमाशा आकर्षित व्हावे तशी माणसं त्याच्याकडे ओढली जायची. He sat under the buds of a spreading tamarind tree, which flanked a path running through the town hall park. टाउन हॉल पार्क करून येणाऱ्या रस्त्यात भरगच्च चिंचेच्या झाडाखाली तो बसलेला असायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि त्याच्या दृष्टीने ही जागा अतिशय महत्त्वाची होती. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. दिवस रात्र या अरुंद रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असायची. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. विविध धंदेवाल्यांनी हा रस्ता नेहमी भरलेला असायचा. मेडिसिन सेलर्स, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन्स अँड अबव ऑल अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ who created enough din all day to attract the whole town. त्या रस्त्यावरती कोणकोणते व्यवसाय चालायचे ते इथं सांगितलेलं आहे. औषध विक्रेते, भंगार विक्रेते, जादूगार, कपड्यांचा लिलाव करणारे, हे सर्व लोक गावातील लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी निरनिराळ्या आवाजांचा कोलाहल तिथे करत राहायचे. Next to him in vociferousness came a vendor of fried groundnut. त्याच्या शेजारी मसाले शेंगदाणे मोठ्या आवाजात विकणारा तो विक्रेता. Who gave his wearer a fancy name each day. दररोज आपल्या मालासाठी नवीन नाव देऊन पुकारा करायचा. Calling it Bombay ice cream one day and on the next दिल्ली आलमंड and on the third राजाज डेलिकसी and so on and so forth. कधी बॉम्बे आईस्क्रीम, कधी दिल्लीचे बदाम, तर कधी राजाचा खुराक, अशा तऱ्हेने त्याची विक्री व्हायची आणि लोकही त्याच्याकडे ओढले जायचे. अँड पीपल फॉक्ड टू हिम. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. बरेच जण या ज्योतिषासमोर बसून असायचे. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ ए फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबव द ग्राउंडनट हीप नियर बाय. शेजारच्या शेंगदाण्यावाल्याच्या ढिगाजवळून भणभणणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात या ज्योतिषाचा धंदा व्यवहार चालायचा. हाफ द एन्चांटमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाईटनिंग. या जागेवर म्युनिसिपालिटीचे दिवे नसायचे. द प्लेस वॉज लीट अप बाय शॉप लाईट्स. इथे असायचा आजूबाजूंच्या दुकानातून येणारा उघड्यावर विक्री करणाऱ्यांच्या दिव्यांचा प्रकाश. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स. कुणाकडे फनफनणाऱ्या गॅस बत्त्या. सम हॅड नेकिड फ्लेयर्स स्टक ऑन पोल्स. तर कुणाकडे पेटलेले चुडे. सम वेअर लीट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स अँड वन ऑर टू. एक दोघांकडे सायकलला लावल्या जाणाऱ्या दिव्यांसारखे दिवे. लाईक द ॲस्ट्रॉलॉजर्स मॅनेज्ड विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन. ज्योतिषाकडे स्वतःची अशी प्रकाश व्यवस्था नसायची. इट वॉज अ bewildering crisscross of light rays and moving shadows. This suited the astrologers very well. वेड्यावाकड्या छायाप्रकाशांचा असा गोंधळ ज्योतिषासाठी खरं म्हणजे फार सोयीचा होता. त्याला हे सगळं वातावरण अगदी योग्य, किंबहुना अधिकच सोयीचे होते.
फॉर द सिम्पल रिझन, त्याचे कारणही तसेच साधेच, दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंटेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगॅन लाईफ. व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा ज्योतिषाला या शास्त्राची काही एक माहिती नव्हती, तसा त्याचा इरादाही नव्हता. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. समोरच्या गिऱ्हाईकाच्या आयुष्यात पुढं काय घडणार आहे हे जसं त्याला माहीत नव्हतं, तेवढेच स्वतःच्या भविष्याबद्दल तो चक्क अनभिज्ञ होता. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. त्याच्याकडे येणाऱ्या अजान अशा माणसांच्या ग्रहांबद्दल त्याला जेवढे अज्ञान होते तेवढेच स्वतःच्या आयुष्यातील ग्रहांबद्दल अज्ञान होते. Yet he said things which pleased and astonished everyone. तरीही त्याच्याकडे येणारा माणूस त्याच्या बोलण्यात गुंतून जायचा, चकित व्हायचा, त्यांचं समाधान व्हायचं. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. हे सगळं ज्योतिषाने साधलं ते केवळ सवयीनं, अभ्यासाने आणि धूर्तपणाने अंदाज बांधायच्या त्याच्या चलाखीने. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर, अँड ही डिझर्व द व्हेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. खरं सांगायचं म्हणजे रोजंदारी करणाऱ्या एखाद्या प्रामाणिक माणसा इतकंच त्याचंही काम मेहनतीचं होतं आणि रोजगाराच्या मिळकतीच्या लायकीचं होतं. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कसलाही विचार अथवा नियोजन न करताच ज्योतिषाने आपले गाव सोडले होते. इफ he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying, and ripening in his cornfield and ancestral home. तो गावातच राहिला असता तर वडिलोपार्जित शेतीवाडीत त्यांनी काम केले असते, संसार केला असता अन वडिलोपार्जित घरात आयुष्य काढले असते. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण तसं होणार नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन. कुणालाही न सांगता त्याला घर सोडावं लागलं होतं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि 100 मैलावर येईपर्यंत दमही घेता आला नव्हता. टू अ व्हिलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. एखाद्या खेडूताला एवढा प्रवास म्हणजे समुद्र पार पोहून जाण्यासारखाच. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. मानवी जीवनाच्या व्यथा, विवाह संबंध, पैशाचे व्यवहार आणि आयुष्याचं तणाव या सगळ्यांबद्दल ज्योतिषाकडे एक व्यावहारिक पातळीवरचं विश्लेषण असायचं. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. दीर्घ अनुभवामुळे त्याचं निरीक्षण अधिक तीक्ष्ण झालेलं होतं. Within 5 minutes he understood what was wrong. 5 मिनिटांमध्येच तो ओळखायचा काय गडबड आहे किंवा काय विवंचना आहे. He charged 3 pice per question. प्रत्येक प्रश्नासाठी तो 3 पैसे आकारित असे. Never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes. समोरचा माणूस 10 मिनिटे बोलेपर्यंत तो स्वतःचं तोंड उघडायचा नाही.
which provided him enough stuff for a dozen answers and advices. त्या माणसाच्या सांगण्यातूनच ज्योतिषाला त्याच्या समस्याची उत्तरे मिळायची, सल्लाही सुचायचा. When he told the person before him, gazing at his palm, तळहाताच्या रेषांवर लक्ष केंद्रित करून समोरच्या माणसाला जेव्हा तो सांगायचा, In many ways you are not getting the fullest result for your efforts. तुम्ही केलेल्या कष्टांचं चीज सहसा होत नाही. 9 out of 10 were disposed to agree with him. तेव्हा 10 पैकी 9 जण त्याच्याशी सहमत व्हायचे. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? त्यांना पटायचं किंवा तो कधी विचारायचा, तुमच्या कुटुंबातील किंवा नात्यातली एखादी स्त्री आहे का, ती तुमच्याकडे म्हणावे तसं लक्ष देत नाही. Or he gave an analysis of character, किंवा तो व्यक्तिमत्वाचं विश्लेषणही करून दाखवायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. बऱ्याचशा समस्या या तुमच्या स्वभावामुळे उद्भवलेल्या आहेत. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. त्यांच्यामुळेच तुमच्या मागे शनी लागून आहे. यू हॅव ॲन इम्पेच्युअस नेचर अँड अ रब एक्सटेरियर. तुम्ही बाहेरून कठीण वाटता, पण आतून भाबडे आणि उत्साही आहात, धडाडीचे आहात. धिस इंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. फॉर इवन द मिल्डेस्ट ऑफ अस लव टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. असं ऐकलं की माणूस एकदम बदलून जायचा. इतकंच काय, त्याला असंही वाटून जायचं, आपल्यात न आवरता येण्यासारखी धडाडी आहेच. द नट्स वेंडर ब्लू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आपल्या समोरचा दिवा विझवून शेंगदाणेवाला उठला अन घराकडे जाण्यासाठी निघाला. धिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. ज्योतिषासाठी हा इशारा होता की त्यानेही आता आवरावे. Since it left him in darkness, expect for a little shaft of green light, which strayed in from somewhere and touched the ground before him. कारण आता कुठून तरी येऊन त्याच्यासमोरच पडलेली फिकट प्रकाशाची तिरीप वगळता तिथे अंधारच राहिला होता. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag. त्याने आपल्या कवड्या व इतर साहित्य आवरले. आपल्या पिशवीत तो ती टाकू लागला. When the green shaft of light was blotted out, अन समोरच्या प्रकाशात सावली दिसली. He looked up and saw a man standing before him. त्याने वर पाहिले, एक माणूस त्याच्या पुढे उभा होता. He sensed a possible client. त्याला लक्षात आले, भविष्य विचारण्यासाठी हा आलेला आहे. And said, you look so careworn. It will do you good to sit down for a while and chat with me. ज्योतिषी म्हणाला, तुम्ही चिंताग्रस्त दिसत आहात. खाली बसून मला सांगा काय झालं ते, मी तुम्हाला मदत करतो. The other grumbled some reply vaguely. माणसानं अर्धवट असं पुटपुटल्यासारखं उत्तर दिलं. The astrologer pressed his invitation. ज्योतिषानं आग्रह धरला. Whereupon the author thrust his palm under his nose, saying, तसा त्या माणसाने आपला तळवा नाकाखाली फिरवीत सावकाश विचारलं, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला ज्योतिषी समजतोस. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड. ज्योतिषाला हे एक प्रकारचे आव्हान वाटले. अँड सेड,
tilting the author's palm towards the green shaft of light. आणि माणसाचा तळवा उजेडाकडे धरून तो सांगू लागला. युअर्स नेचर, तुमचा स्वभाव. ओ स्टॉप दॅट, द ऑदर सेड. टेल मी समथिंग वर्थ वाईल. थांब, मला काही मुद्देसूद असं सांग. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. आपला ज्योतिषी थोडा चिडला. आय चार्ज ओनली 3 पाईस पर क्वेश्चन. आणि म्हणाला, मी एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 पैसे घेतो. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. ॲट धिस द ऑदर विथड्रू हिज आर्म, टूक आउट अँड आणा अँड फ्लंग इट आउट टू हिम सेंग. माणसाने पटकन आपला तळवा मागे घेतला, एक आणा काढला अन ज्योतिषासमोर टाकला आणि म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग. तू काहीतरी खोटनाट सांगितल्याचं सिद्ध झालं तर यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. तर हा आणा व्याजासहित मला परत द्यावा लागेल. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. अन जर माझी उत्तरे खरी असली तर मला 5 रुपये देशील. नो, नाही. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. बर, 8 आणे देशील. ऑल राईट, ठीक आहे. प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. पण तुझं जेवढं चुकलं तेवढं दुप्पट मला द्यावं लागेल. सेड द स्ट्रेंजर. अनोळखी माणूस म्हणाला. धिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. थोडी घासाघीस झाली अन त्यांचं ठरलं. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लीट अ चिरूट. ज्योतिषाने मनात देवाचे नाव घेतले आणि माणसाने चिरूट म्हणजे सिगार पेटविला. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्पस ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. त्या प्रकाशात ज्योतिषाचे लक्ष त्याच्या चेहऱ्याने वेधून घेतले. देअर वॉज अ पॉज ऑफ कार हुटेड ऑन द रोड. रस्त्यावरून कार निघून गेली. जुक्ता ड्रायव्हर सोर ॲट देअर हॉर्सेस. टांग्यांच्या घोड्यावर टांगेवाले जात होते. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. संध्याकाळच्या त्या छायाप्रकाशात रस्त्यावरचा, चौकातला वर्दळीचा आवाज यामुळे व्यत्यय येत होता. द ऑदर सॅट डाऊन, सकिंग हिज चिरूट, पफिंग आऊट, सॅट देअर रुथलेसली. चिरूट ओढत माणूस आडमुठेपणाने तिथे बसला. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ज्योतिषाला अतिशय असुरक्षित वाटू लागले. हिअर, टेक युअर आणा बॅक. आय एम नॉट युज्ड टू सच चॅलेंजेस. इट इज लेट फॉर मी टुडे. घेऊन जा हा आणा परत. मला अशा कामाची सवय नाही. आधीच वेळ झाले मला घरी परतायला. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप. ज्योतिषी सांगू लागला आणि त्याच्या सामानाची आवराआवर करू लागला. द ऑदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. माणसाने त्याचे मनकट धरले. नाही, तू नाही जाऊ शकणार. मी रस्त्याने जात होतो तर तुझ्यामुळेच मी इकडे आलो आहे. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीफ अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकम फेंट. माणसाच्या पकडीने ज्योतिषाला कंप सुटला. तो घाबरला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. आज मला जाऊ दे, उद्या मी तुला सांगेन तुझं भविष्य. द ऑदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस
and said, "Challenge is challenge. Go on." माणसाने त्याचा पंजा ज्योतिषासमोर धरला. नाही, ठरलं ते ठरलं. तू वचन दिलेस, सांग आता. The astrologer proceed with his throat drying up. ज्योतिषाचा घसा सुकून गेला. घोगऱ्या आवाजात तो बोलू लागला. There is a woman. तुमच्या आयुष्यात एक स्त्री आहे. Stop, said the author. I don't want to all that. चुप बस, मला ते ऐकायचे नाही. Shall I succeed in my present search or not? मी जो शोध घेतो आहे त्यात मी यशस्वी होईल का नाही? Answer this and go. एवढेच सांग आणि जा. Otherwise, I will not let you go till you disgorge all your coins. नाही तर दिलेले सगळे पैसे वसूल करूनच मी निघून जाईन. लक्षात ठेव. The astrologer muttered a few incantations and replied. ज्योतिषाने काही मंत्र पुटपुटले आणि तो सांगू लागला. All right, I will speak. ठीक आहे, मी सांगेन. But will you give me a rupee if what I say is convincing? पण एक सांग, माझे म्हणणे तुला पटले तर तू मला ₹1 देशील? Otherwise, I will not open my mouth and you may do what you like. तसं नसेल तर मी माझे तोंड उघडणार नाही. मग तुला जे करायचे असेल ते तू कर. After a good deal of haggling, the author agreed. थोडी घासाघीस केल्यानंतर माणूस तयार झाला. The astrologer said, "You were left for dead. Am I right?" तू मेलास म्हणून तुला टाकून देण्यात आलं होतं. बरोबर आहे? आह, टेल मी मोर. हो, पुढे सांग. A knife has passed through you once, said the astrologer. एकदा तुझ्या पोटात चाकू भोकसला होता. ज्योतिषी सांगू लागला. Good fellow. He bared his chest to show the scar. What else? वा, बरोबर आहे. माणसाने त्याची छाती उघडून जखम दाखविली. And then you were pushed into a well nearby in the field. You were left for dead. आणि त्यानंतर तुला जवळच्या विहिरीमध्ये ढकलून देण्यात आलं होतं. तू मेला आहेस असं समजून. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the author, overwhelmed by enthusiasm. खरंच बाजूनं जाणाऱ्या एका माणसाने विहिरीमध्ये डोकावले नसते तर माझा प्राण गेलाच असता. माणूस उत्साहाने आणि उत्तेजित होऊन बोलू लागला. When shall I get at him? He asked, clenching his fist. मूठ आवळून त्या माणसाने विचारले. मी त्या माणसाला कुठे गाठू शकेन सांग, कारण मला त्याचा बदला घ्यायचा आहे. In the next world, answered the astrologer. पुढच्या जन्मात, ज्योतिषाने उत्तर दिले. He died 4 months ago in a far off town. 4 महिन्यापूर्वीच एका दूरच्या शहरामध्ये त्याला मरण आले आहे. You will never see any more of him. तुला तो आता कधीच भेटू शकणार नाही. The author groaned of hearing it. हे ऐकून माणूस हळहळला. The astrologer proceeded. ज्योतिषी सांगू लागला. गुरुनायक. गुरुनायक, you know my name? The author said, taken aback. अरे, तुला माझे नावही माहीत आहे? माणसाला धक्का बसला. As I know all other things, गुरुनायक. मला सगळंच माहीत आहे, गुरुनायक. Listen carefully to what I have to say. लक्षपूर्वक ऐक आता. Your village is 2 days' journey
डू नॉर्थ ऑफ धिस टाउन. इथून उत्तरेकडे 2 दिवसाच्या प्रवासाच्या अंतरावर तुझे गाव आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आता गाडी गाठ आणि जा गावाकडे. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. घरापासून दूर आलास आणि मला पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये धोका दिसत आहे. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. ज्योतिषाने चिमूटभर राख काढून त्याच्यासमोर धरली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. तुझ्या कपाळाला ही राख लाव आणि इथून निघून जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. पुन्हा तू दक्षिणेकडे प्रवास करू नकोस. तू 100 वर्ष जगशील. व्हाय शूड आय लिव्ह होम अगेन, द ऑदर सेड रिफ्लेक्टिव्हली. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. ही शोक हिज हेड रिग्रेटफुली. मी काय उगीच घर सोडले होते. मी केवळ त्या माणसाच्या शोधात इथे फिरत होतो. तो सापडला असता तर मी त्याचा बदला घेणार होतो. निराशाने माणसाने आपली मान हलविली. ही हॅज इस्केप्ड माय हँड्स. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. तो निसटला बेटा माझ्या हातून. त्याला सुखाचं मरण आलं नसावं. नक्कीच. यस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. होय, ज्योतिषी सांगू लागला. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. एका ट्रकखाली त्याचा चेंदामेंदा झाला. माणसाला हे ऐकून आनंद झाला. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. रस्ता आता निर्मनुष्य झाला होता. ज्योतिषाने आपले सर्व सामान आवरले आणि बॅगेमध्ये भरले. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन, लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलन्स. परिसरात आता अंधार आणि शांतता भरून राहिली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. त्या अनोळखी माणसाने मुठभर नाणी दिली आणि तो आता अंधारातून निघून गेला होता. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. ज्योतिषी घरी परतला तेव्हा बरीच रात्र झाली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. त्याची बायको दारात येऊन त्याची वाट पाहत होती. ती रागवली. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेड काउंट देम. ज्योतिषाने तिच्यापुढे नाणी टाकली अन म्हणाला, मोज ती. वन मॅन गेव ऑल दॅट. एका माणसाने मला ही दिलीत. 12 अँड अ हाफ अनाज. शी सेड काउंटिंग. 12.5 आणे मोजून बायकोने सांगितले. शी वॉज ओव्हरजॉईड. तिला फार आनंद झाला होता. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. उद्या आता मी गूळ खोबरे आणते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. काही गोडधोड करावं म्हणून फार दिवसापासून पोरं मागं लागली आहेत. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. त्यांच्यासाठी मी आता काही चांगलं करते. द स्वाईन हॅज चिटेड मी. हरामखोराने मला फसवलं. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. त्याने 1 रुपया कबूल केला होता मला. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषी म्हणाला. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग. बायकोने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली,
यू लुक्ड वरीड. व्हॉट इज रॉंग? तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात. काही बिघडलं आहे का? असं बायकोनं त्याला विचारलं. नथिंग. काही नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द पेयॉल ही टोल्ड हर. रात्री जेवण झाल्यावर चटईवर बसून ज्योतिषी बायकोला सांगू लागला. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. डोक्यावरून मोठे ओझे उतरले बघ माझ्या. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. मला इतके दिवस वाटत होतं की माझे हात रक्ताळलेले आहेत, माणसाच्या रक्ताने माखलेले आहेत. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. याच कारणामुळे मी माझ्या गावापासून एवढ्या दूरवर निघून आलो. सेटल्ड हिअर. इथे राहिलो. अँड मॅरिड यू. तुझ्यासोबत संसार केला. ही इज अलाइव्ह. तो जिवंत आहे. शी गॅस्प्ड. यू ट्राईड टू किल हिम. बायकोने श्वास रोखून विचारले. तुम्ही त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता ना? यस, इन अवर विलेज व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर. होय, आमच्या गावात जेव्हा मी तरुण वयातला नादान असा होतो. वी ड्रँक. त्या दिवशी आम्ही दारू खूप प्यालो. गॅम्बल्ड. जुगार खेळला. अँड कॉरल बॅडली वन डे. आणि भरपूर भांडूनही घेतले होते. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. टाईम टू स्लीप. ही सेड. जाऊ दे, आता कशाला विचार करायचा, झोपेची वेळ झाली. ही सेड यॉर्निंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन पेयॉल. ज्योतिषाने जांभई दिली आणि चटईवर आता मोकळ्या अंगाने ताणून दिली. अशा प्रकारे ॲस्ट्रॉलॉजरच्या आयुष्यामधला अत्यंत जबरदस्त ट्विस्ट आपल्याला या कथेच्या शेवटी पाहायला मिळतो. या स्टोरीमध्ये R.K. नारायण यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्टोरीमध्ये आपल्याला एक इंडियन कल्चर पाहायला मिळते. तसेच या स्टोरीमध्ये आपल्याला ॲस्ट्रॉलॉजर कसे फसवितात, आपल्या सायकॉलॉजीचा अभ्यास करून आपल्याच तोंडातून ऐकलेल्या गोष्टी कसे आपल्याला सांगतात, हा सर्व उलगडा या कथेच्या माध्यमातून लेखकाने केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी हे जरूर मला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधून कळवा.